हिंगोली जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल, वाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय। हिंगोली प्रतिनिधी। राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मैकरवाड यांनी निर्गमित केले आहेत। मार्च महिना सुरू होताच तापमानात मोठी वाढ झाली आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत यासाठी विविध शिक्षक संघटनांनी शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत प्रशासनाने हा बदल केला असून तो 6 मार्च 2026 पासून लागू होणार आहे। असे असतील नवीन बदल। शाळेची वेळ। एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी 8 ते दुपारचे 12:30 वाजेपर्यंत असेल। मध्यंतर सुट्टी शाळांची मधली सुट्टी 30 मिनिटांची असेल। सकाळी 11 ते सकाळचे 11:30। दुपारच्या शाळा। दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी अध्यापन तासिका पूर्ण होतील अशा पद्धतीने नियोजन करून गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करायचे आहे। महत्त्वाच्या सूचना। जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे की वेळेत बदल झाला असला तरी आरटीई अधिनियम 2009 नुसार नियोजित अध्यापन तासिकांमध्ये कोणताही बदल होणार नाही। तसेच 29 एप्रिल 2011च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस आणि शिक्षकांचे साप्ताहिक तास यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा या विहित केलेल्या वेळेनुसार चालत आहेत की नाही याची नियमित खात्री करण्याचे आदेशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे कडाक्याच्या उन्हापासून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।